नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, सोने या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता? बघा, सोने या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता शब्द आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील राजीव। या ठिकाणी सोने या शब्दाचा समानार्थी नसलेला तो शब्द राहील राजीव म्हणजे कमळ। बघा, सुवर्ण, कनक, हेम हे सर्व शब्द सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। राजीव या ठिकाणी समानार्थी नसलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, ज्याचे भाग्य नष्ट झाले आहे असा तो खालीलपैकी कोण असतो? बघा, ज्याचे भाग्य नष्ट झाले आहे असा तो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील हतभागी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा, या ठिकाणी मन पहा, खाई त्याला खवखवते या ठिकाणी मन आहे। जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा, खाई त्याला खवखवते बघा जास्त जुळणारी मन बघा चोराच्या मनात चांदणे या ठिकाणी जास्त जुळणारी मन राहील। प्रश्न क्रमांक चौथा पहा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार पहा, हेळसांड होणे या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे हेळसांड होणे। बघा, हेळसांड होणे म्हणजे दुर्लक्ष होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा खोगीर भरती या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, खोगीर भरती म्हणजे निरुपयोगी लोकांचा भरणा या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 पहा, चळवळ करा, अखंड चळवळ करा असा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे बघा आधारस्तंभ खालीलपैकी कोण होते? बघा, चळवळ करा, अखंड चळवळ करा असा मंत्र देणारे बघा राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ म्हणजे दादाभाई नेहरूजी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, महात्मा गांधी यांनी सन 1930 मध्ये कोणते आंदोलने सुरू केले? महात्मा गांधी यांनी सन 1930 मध्ये कोणते आंदोलने सुरू केले होते? बघा, महात्मा गांधी यांनी सन 1930 मध्ये सविनय कायदेभंग आंदोलन हे आंदोलन सुरू केले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साने गुरुजी यांचा अमृतपुत्र म्हणून खालीलपैकी कोणी गौरव केला होता? बघा, साने गुरुजी यांचा अमृतपुत्र म्हणून खालीलपैकी कोणी गौरव केला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विनोबा भावे यांनी साने गुरुजी यांचा अमृतपुत्र म्हणून गौरव हा केला होता। प्रश्न क्रमांक 9 पहा, बघा प्रश्न क्रमांक 9 पहा, 1296 मध्ये बघा श्री ज्ञानेश्वर महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधीही घेतली? बघा, सन 1296 मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधीही घेतली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील आळंदी या ठिकाणी समाधीही घेतली होती। प्रश्न क्रमांक 10 पहा, अनुशीलन समितीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? अनुशीलन समितीची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अरविंद घोष यांनी अनुशीलन समितीची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा बघा। ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी म्हण आहे, म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील निकट परिचयाचे असल्याने एकमेकास्फूर्ती ओळखणे या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भार्या या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। भार्या या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे भार्या। बघा, भार्या म्हणजे पत्नी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगन्नाथ या ठिकाणी बघा शब्द आहे, योग्य विग्रह आपल्याला सांगायचे। जगन्नाथ बघा या ठिकाणी बघा शब्द आहे, योग्य विग्रह आपल्याला सांगायचे जगन्नाथ।
बघा जगत प्लस नाद या ठिकाणी योग्य आपला विग्रह होईल। प्रश्न क्रमांक 15 पहा, खाली दिलेल्या वाक्याचा या ठिकाणी प्रकार आपल्याला वाक्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्य पहा, तू नाशिकला केव्हा जाणार आहेस, वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे। बघा या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य या प्रकारचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढे, चरपट पंजरे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगाय। चरपट पंजरे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगाय। चरपट पंजरे, बघा वायफळ बडबड या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 17 पहा, शाळेकडे या शब्दामध्ये कडे हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे। बघा शाळेकडे कडे हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील शब्दयोगी अवयव या प्रकारचा जो शब्द आहे। प्रश्न क्रमांक, उदक या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे। बघा उदक या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे। बघा उदक म्हणजे बघा या ठिकाणी सलील, सलील म्हणजे पाणी। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये। बघा तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तोतलाडोह हे धरण बघा नागपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही। बघा नगदी पिकामध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील हळद या पिकाचा समावेश नगदी पीक यामध्ये होत नाही, तर हळद या पिकाचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये तो होत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी। बघा दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील दौलताबाद हे ठिकाण सीताफळासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चोला हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। चोला बघा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लेण्याद्री येथील गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये। लेण्याद्री येथील गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा लेण्याद्री येथील गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचं मंदिर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये। सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला बघा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त चुनखडीचे साठे खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात जास्त चुनखडीचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत। बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त चुनखडीचे साठे हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहेत। दुसरा क्रमांक बघा, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो। बघा नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो। बघा नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान बघा कसारा हा घाट लागतो। बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 पहा, टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये। टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा टिपेश्वर बघा हे अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 27 पहा, राष्ट्रपती बघा राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करा। राष्ट्रपती बघा राज्यसभेवर एकूण खालीलपैकी किती सभासद नियुक्त करतात। बघा या ठिकाणी 12 सभासद नियुक्त करतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे। बघा प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र बघा औरंगाबाद या विभागामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही। बघा नागालँड या राज्यामध्ये पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना केलेली आहे। बघा समता संघ यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 32, फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो। फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास हा केला जातो। बघा फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये शैवाल यांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांनी 6 एप्रिल सन 1930
मिठाचा कायदा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोडला होता? बघा, दांडी या ठिकाणी महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा हा मोडला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय सभेचे बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? बघा, राष्ट्रीय सभेचं बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये फैजपूर या ठिकाणी ते भरले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ बघा एका वेळी खालीलपैकी किती वर्षांनी वाढवता येतो? बघा, आणीबाणीमध्ये बघा लोकसभेचा कार्यकाळ बघा एका वर्षांनी वाढवता येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंदमान आणि निकोबार बेटे बघा खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात? बघा, अंदमान आणि निकोबार बेटे बघा कलकत्ता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केशव कुमार बघा केशव कुमार या नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, केशव कुमार या टोपण नावाने बघा लेखन करणाऱ्या बघा लेखकाचं नाव बघा या ठिकाणी बघा प्रल्हाद केशव आत्रे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस बघा या ठिकाणी 12 जून या दिवशी असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण बघा जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? बघा, राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट या ठिकाणी लागू करण्यात येते. बघा, विजय तेंडुलकर यांनी ते लिहिलेलं नाटक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, समाजवादच का हे पुस्तक खालीलपैकी बघा समाजवादच का या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, जयप्रकाश नारायण यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नायटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास नायटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा, नायटिंगेल ऑफ इंडिया असे बघा सरोजिनी नायडू यांना नायटिंगेल ऑफ इंडिया असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बारडोली सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला? बारडोली सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा, सन 1928 वर्षी बघा बारडोली सत्याग्रह हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी बघा त्यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1887 मध्ये बघा भारतामध्ये बघा राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना बघा MG रानडे यांनी स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक बघा 28 बघा, अनुस्करा घाट रत्नागिरीला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? अनुस्करा घाट रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? बघा, अनुस्करा हा घाट बघा अनुस्करा हा घाट विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरीला कोल्हापूर या जिल्ह्याशी तो जोडतो. प्रश्न क्रमांक 29 रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? बघा, रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? बघा, सुपारी संशोधन केंद्र विद्यार्थी मित्रांनो श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामधले पहिले कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आले होते? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. बघा, या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न आहेत, तर मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात. बघा, अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा, अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा, अर्जुन. बघा, अर्जुनचा बघा समानार्थी फाल्गुन या ठिकाणी अर्जुन या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 3 बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? आकाश. बघा, आकाशचा समानार्थी बघा विताक या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील विताक. प्रश्न क्रमांक 4 बघा, विभावरी या ठिकाणी बघा शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे विभावरी.
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा विभावरी या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। विभावरी म्हणजे रात्र या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। विषय क्रमांक बघा एकमत या ठिकाणी बघा शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। एकमत, एकाचं मत। बघा दुमत या ठिकाणी विरुद्ध अर्थी असलेल्या ठिकाणी शब्द राहील। विषय क्रमांक 9 बघा सजातीय। बघा सजातीय विरुद्ध अर्थी या ठिकाणी शब्द आपल्याला सांगा। सजातीय म्हणजे एका जातीचे असणारे सजातीय। विजातीय या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। विषय क्रमांक 10 बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा अंतःकरणाला द्रावित करणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। अंतःकरणाला द्रावित करणारे। हृदयद्रावक या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील।